शेती म्हणजे फक्त जमिनीवरचं काम नाही, ते आशेचं पीक असतं. पण जेव्हा हवामान, पाऊस आणि बाजार या तिघांवरच भविष्य अवलंबून असतं, तेव्हा शेतकऱ्याला गरज असते एका नव्या दिशेची. जालन्याच्या रेव गावातील आनंदराव कदम आणि त्यांचा मुलगा भरत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आत्मनिर्भर भारत या संकल्पनेतून प्रेरणा घेत पारंपरिक शेतीसोबत शेळीपालनाचा जोडधंदा सुरू केला. कृषी विज्ञान केंद्राच्या मार्गदर्शनातून त्यांनी केवळ शेळ्या वाढवल्या नाहीत, तर उत्पन्नाचं प्रमाणही वाढवलं. आज त्यांच्या 60 ते 70 शेळ्यांमधून वर्षाकाठी सुमारे 3 लाखांचा निव्वळ नफा ते कमवतात. कदम पिता पुत्रांची ही कहाणी सांगते की शेतीला जोडधंद्याची जोड दिली की आत्मनिर्भरतेचा पाया अधिक मजबूत होतो. भारत हा कृषीप्रधान देश आहे. मात्र अनेकदा शेतकऱ्याला शेतीतून अपेक्षित उत्पन्न मिळत नाही. त्यासाठीच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांना शेतीसोबत जोडधंदा करण्याचं आणि आत्मनिर्भर बनण्याचं आवाहन केलंय. पंतप्रधानांनी दिलेल्या याच संदेशाला कृतीत उतरवत जालन्याच्या रेवगाव इथले आनंदराव कदम आणि त्यांचा मुलगा भरत कदम यांनी पारंपरिक शेतीसोबतच शेळी पालन सुरू करून आपलं उत्पन्न वाढवलं आहे. कदम कुटुंबानं सुरुवातीला पारंपरिक शेतीसोबत कुक्कुटपालन सुरू केलं होतं, पण त्यात त्यांना यश आलं नाही. मात्र जालन्याच्या कृषी विज्ञान केंद्रानं आयोजित केलेल्या शेळी पालन प्रशिक्षणातून आनंदराव आणि भरत कदम यांना शेळी पालन करण्याची प्रेरणा मिळाली. कदम पिता पुत्रांनी केवळ 2 शेळ्यांपासून शेळी पालनाची सुरुवात केली. आज त्यांच्याकडे 60 ते 70 शेळ्या असून त्यातून त्यांना वर्षाकाठी किमान 3 लाखाहून अधिक निव्वळ कमाई होत आहे. त्यांच्याकडे आता 40 मोठ्या शेळ्या, 15 ते 16 लहान शेळ्या आणि सुमारे 15 ते 20 छोटी पिल्लं आहेत. ही पिल्लं 5 ते 6 महिन्याची झाली की त्यांची 7 ते 8 हजार रुपये प्रति नगानं विक्री केली जाते. ईद, होळी, चैत्र पौर्णिमा या काळात त्यांना मागणी असल्यानं चांगला भावही मिळतो. शेतीत नुकसान होतं. दरसाल पाऊस असा अवेळी पडतो, कधी जादा होतो, कधी कमी होतो. त्याच्यामुळं मग शेतीला जर जोडधंदा केला तर हा धंदा म्हणजे 100% गॅरंटीचा धंदा आहे. आणि सोनं मोडायला तरी टाईम लागतो, याला इकायला टाईम लागत नाही. एकदम ATM असल्याने 70-75 नग आहे आणि याचं उत्पन्न म्हणजे आपण नागावर विकवतो तर चांगलं उत्पन्न भेटतं आम्हाला. 5-6 महिन्याचं पिल्लू झालं की 7 ते 8 हजार रुपये भेटतात आणि सगळे सरासरी 50 ते 60 पिल्लू विकतो दरसाल. या व्यवसायाचा दुहेरी फायदा कदम कुटुंबाला मिळतो. शेळीच्या लेंड्यांचा दर्जेदार खत म्हणून शेतीसाठी उपयोग होतो. सीताफळ, मोसंबी आणि अन्य पिकांसाठी हे खत फायदेशीर ठरत असल्यानं शेतीची सुपीकता वाढते. एखाद्या वेळेला शेतीत उत्पादन कमी झालं तरी शेळी पालनातून मिळणाऱ्या उत्पन्नानं ते नुकसान भरून निघतं, असा आत्मविश्वास भरत कदम व्यक्त करतात. शेळ्याचं कसं केलं तर 2 ते 3 लाखापर्यंत आपलं उत्पन्न होतं. लेंडी खत हे आपल्याला शेतीला उपयोगी येतं. त्याच्यामुळं आपलं मोसंबी, सीताफळ हे फळबागा मस्त चांगलं राहतं. कदम कुटुंबानं शेळी पालनासाठी शेतातच एक छत बनवलं आहे. मका, पालापाचोळा याचा उपयोग शेळ्यांच्या आहारासाठी केला जातो. कृषी विज्ञान केंद्राच्या मार्गदर्शनामुळे त्यांना प्राण्यांची निगा राखणं, औषधोपचार करणं याची माहिती झाली. त्यांच्या तंदुरुस्त शेळ्यांमुळे ग्राहकही चांगला भाव देऊन शेळ्या खरेदी करत असतात. कदम पिता पुत्रांनी आत्मनिर्भरतेच्या संकल्पनेचा वापर करून यशस्वी शेती आणि उत्तम उत्पन्न कमावलं आहे. त्यांचा हा प्रयोग इतर शेतकऱ्यांसाठी एक उत्तम उदाहरण ठरत आहे. दूरदर्शन बातम्यांसाठी अनंत साळी, जालना. हीच आहे वास्तव